चला आज बनवूया आषाढ विशेष अजिबात कडक किंवा चिवट न होणाऱ्या खुसखुशीत कापण्या. त्यासाठी 1 कप गुळामध्ये 1 कप पाणी घालून गॅस ऑन करून पूर्णपणे वितळून घेतलं. एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलं. बडीशेप पूड घातली, सुंठ पूड घातली, सोबतच अगदी थोडासा ओवा हाताने क्रश करून घातला. चवीकरता अगदी थोडंसं मीठ आणि चिमूटभर इतका खायचा सोडा घातला. पोहे खाण्याच्या चमच्याने 8 चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलं. बनवून घेतलेलं गुळवणी घालून हे पीठ आहे ते अगदी घट्टसर आणि मऊसर मळून घेतलं. झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी ही कणिक भिजवून घेतली. चपातीच्या आकाराचा उंडा घेतला, पुरी एवढी लाटी लाटली, त्यानंतर दोन्ही बाजूने याला खसखस लावून घेतली. त्यानंतर ही लाटी आहे ती अगदी मीडियम थिकनेस वरती लाटून घेतली. जास्त जाड नको, चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाडसर लाटी लाटायची. पिझ्झा कटर किंवा चाकूने याला डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचं. जास्तही डार्क न करता मीडियम हीट वरती सोनेरी रंगावरती ह्या कापण्या तळून घेतल्या. भन्नाट चवीच्या खुसखुशीत कापण्या बनून तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि फॉलो नक्की करा.